हॅलो, नमस्कार. मी निर्मला. तुमचं सर्वांचं निर्मला लाईफस्टाईल चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आहे. तर आता ठरवलं आहे की आता आजपासून दररोज व्हिडिओ शूट करायचे आणि दररोज व्हिडिओ टाकायचे म्हणून. तर तुम्ही याच्या आधीही ज्या नवीन मैत्रिणी जुन्या मैत्रिणी असतील त्यांना माहीत आहे. मी या चॅनलवरती ब्लॉग चालू केले ते म्हणजे आपले जे दररोजचे व्हिडिओ आहेत कंटिन्यू ते चालू केले होते. परत माझे मध्ये बंद झाले. आता परत म्हटलं चालू करावा. जे माझं दररोजचं रुटीन आहे ते आपल्याला शेअर करणार आहे. मी नक्कीच प्रयत्न करणार आहे दररोजचं व्हिडिओ बनवण्याचा. तर चॅनलवर नवीन असाल कोणी मैत्रिणी तर नक्की सबस्क्राईब करा. आणि आजपासून माझे ब्लाऊजचे परत पापडचे जे काही माझे व्हिडिओ आहे कंटिन्यू ते शेअर करणार आहे. तर त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि आजचंसुद्धा तुम्ही रुटीन बघू शकता मी काय करणार आहे. आज जे आहे आपल्या शिवणकामाबद्दल माहिती राहणार आहे. आणि आज जे आहे आपल्याकडे एका कस्टमरचं ब्लाऊज आहे जे एका नवरीचं आहे. म्हणजे तिला फर्स्ट टाईम ती ब्लाऊज शिवती आहे बघा. आणि तिला त्याच्यावर फोटोशूट करायचे आहेत. तर त्यासाठी तिने हे ब्लाऊज तिला द्यायचं आहे आपल्याला. अगदी 2:30 वाजेपर्यंत द्यायचं आहे. आता 12:30 वाजलेले आहेत. तर त्याचं पण मी तुमच्यासोबत थोडंसं कटिंग वगैरे शेअर करते आणि आपलं ब्लॉगिंग कंटिन्यू चालू ठेवते. तर मग चला. तर मी सगळ्यात पहिलं अस्तरवरती जे माप आहे ते टाकून घेते ह्या कस्टमरचं. आणि त्याच्यानंतर डायरेक्टली पेपर कटिंग न करता आपण अस्तरवरती बॅक पार्ट काढून घेणार आहे. आणि त्याच्यानंतर फ्रंट पार्ट जो आहे तो आपण पेपरवरती काढणार आहे. आणि मग नंतरून अस्तरवरती ठेवून करणार आहे. बऱ्याच मैत्रिणींना यूट्यूब चॅनल चालू करायचं आहे तर तुम्ही यूट्यूब चॅनल चालू करू शकता मैत्रिणींनो. अगदी सहज पद्धतीने जसं मी व्हिडिओमध्ये बोलते आहे असंच तुम्हाला बोलायचं आहे. असंच तुम्हाला जे काही तुमच्याकडे रेसिपी चॅनल चालू करू शकता. ब्लाऊज शिवत असाल तर ब्लाऊजची व्हिडिओ तुम्ही शूट करून टाकू शकता. ब्लॉगिंगमध्ये तुम्ही कंटिन्यू जे काही तुमचं रुटीन आहे दिवसाचं ते तुम्ही इथं टाकू शकता. खूप सारे ऑप्शनल आहे. तुम्हाला जे पण करावंसं वाटत असेल त्याच्यावरती तुम्ही यूट्यूब चॅनल तुमचं चालू करू शकता तुमच्या आवडीनुसार. ज्याच्यामध्ये आपल्याला रस आहे जे आपण काम करूनसुद्धा आपण हे काम करू शकतो. यूट्यूब चॅनल चालू शकतो. त्याबरोबर तुम्ही यूट्यूब चॅनल चालू करू शकता जेणेकरून आपलं कामही होतं आणि यूट्यूबवर व्हिडिओ टाकणंही होतं. बऱ्याच वेळेस काय होतं यूट्यूबवरती दररोजची व्हिडिओ टाकणं खूप महत्त्वाचं आहे. पण कधी कधी ना आपल्याकडून होत नाही ते. त्याला कंटन्सी खूप महत्त्वाची आहे. यूट्यूबवरती व्हिडिओ बनवायला दररोज वेळ हा दिला तर यूट्यूब चॅनल चालतं, नाहीतर पूर्ण लो होऊन जातं. आता तुम्ही माझं चॅनल जर चेक केलं बऱ्याच दिवसाचे मी व्हिडिओ टाकलेच नाही तर व्ह्यूज कुठून येणार असं आहे ना. त्याच्यावरती व्हिडिओ कंटिन्यू करावे लागतात. मी आता ह्याच्यावरती कंटिन्यू व्हिडिओ करणार आहे. आणि मग तुमच्याबरोबर यूट्यूब चॅनलबद्दल पण मी तुम्हाला माहिती देणार. कारण मला बऱ्याच मैत्रिणींनी विचारलेलं आहे की ताई यूट्यूब चॅनल आम्हाला पण चालू करायचं आहे. तर तुम्ही नक्कीच यूट्यूब चॅनल चालू करू शकता. जसं आहे असं तुमच्याकडे जे पण आहे तुम्ही जे पण काम करून यूट्यूब चॅनल चालू करू शकता. त्या मैत्रिणींनी नक्कीच यूट्यूब चॅनल नक्की चालू करा. तर माझं हे सुद्धा चॅनल मॉनिटाईज आहे पण मी तरी पण व्हिडिओ टाकायला बनत नाही. काय करणार आहे. माझं दुसरं पण एक चॅनल आहे ज्याच्यावरती फक्त ब्लाऊजचे व्हिडिओ असतात कटिंगबद्दल. तर मी तुमच्याबरोबर हा बॅक पार्ट शेअर करते एकदा. जर तुम्हाला ब्लाऊजचे व्हिडिओ बनवायचे असतील तर तुम्ही ब्लाऊज शिकून एकदा त्याच्यानंतर तुम्ही ब्लाऊजचे व्हिडिओ दररोजचं स्टिचिंग करत असाल तर नक्कीच व्हिडिओ नक्कीच शेअर करीत जा. आठवड्यातून तुम्ही 3 व्हिडिओ जरी टाकलीत तरी पण तुमचं यूट्यूब चॅनल हे चालतं. त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा. चला मी तुम्हाला बॅक पार्ट दाखवते. सगळ्यात पहिलं बॅक पार्ट काढून घेतला या दीदीचा. पाहू शकता तिचं इथं माप आहे. हे उंची आहे 13.5 इंच
इथं आणि त्याच्यामध्ये आपण 1 इंच घेतला, 14.5 इंच. शोल्डर मी 5 इंच टाकलं, मुंडा उंची 5.5 टाकली, कारण की हिची छाती 30ची आहे. छोटं माप आहे आणि ह्या दीदीचा पहिल्यांदाच ब्लाऊज शिवते आहे, त्याच्यामुळं आपल्याला व्यवस्थित ब्लाऊज हा तिला द्यायचा आहे. तर माझ्याकडे पॅटर्न पण होते, पण म्हटलं नको, पॅटर्नवरती आपण डायरेक्टली तिचं पहिलं ब्लाऊज आहे आणि एकदा ब्लाऊज जर चुकलं तर मग कसं असतं, कस्टमरला व्यवस्थित बसलं तर ते ब्लाऊज शिवायला पण मग त्यांना छान वाटतं. तर त्यामुळं म्हटलं आपण तिचं एक स्पेशल मापच काढू, म्हणून मी इथे एक न्यूजपेपर घेते आहे. बॅक पार्ट मी काढून घेतला आणि आता बॅक पार्टवरून आपण फ्रंट पार्ट कट करून घेऊ आणि मग अस्तरवरती ठेवून ते कट करू, म्हणजे व्यवस्थित तिचं माप वगैरे छान निघल आणि फ्रंट पार्टमध्ये पण त्याला पफ वगैरे पण मग चांगला येतो. एक पॅटर्नवरून आपण 100 किती पण ब्लाऊज स्टिच करू शकतो. एका पॅटर्नवरून एका साईजचे किती पण ब्लाऊज शिवू शकतो. माप थोडंफार इकडं तिकडं चालतं, पण ज्यावेळेस असं पहिल्यांदा ब्लाऊज आलेलं आहे कस्टमरचं, तर ते आपल्याला व्यवस्थितच इथं कट करायचे, जेणेकरून ते कस्टमर परत गेलं नाही पाहिजे. आणि आपल्याला माहीत असतं कोणाला कोणचं पॅटर्न बसतं, कारण की एका पॅटर्नवरून आपण बऱ्याच जणींचे ब्लाऊज ही शिवतो, त्यामुळं आणि बरोबर समजतं कोणाला कोणतं पॅटर्न बसल काय, असं बरोबर समजतं. तर मग इथे तुम्ही पहा, मी आता बॅक पार्टवरून हा फ्रंट पार्ट कट करते आहे. तर मी सगळ्यात पहिले काय करते, कारण मला कॅमेरा धरायलाही इथं कोणीच नाही आहे, त्यामुळं मी इथं सगळ्यात पहिलं आखून घेते आणि मग तुमच्याबरोबर शेअर करते. बघा, मी आखून घेतले. आता बॅक पार्टवरून हे पार्ट संपूर्ण आखून घेतले. तुम्ही बघू शकता पानगळ्याचा आकार दिलेला आहे, त्याचबरोबर हे प्रिन्सेस कटचा शेप वगैरे आपण देऊन घेतलेला आहे. हे बॅक पार्टचा मोंड्याचा राऊंड होता, आपण फ्रंट पार्टचा आतून घेतलेला आहे आणि ह्या साईडने मी फक्त अर्धा इंच वाढवलेला आहे. मी आता हे कटिंग करून अस्तरवरती मांडणार आहे. तर संपूर्ण ब्लाऊज मी इथं कट करून घेतला आहे, हे बघा. तर चला आपण याचं फास्ट असं स्टिचिंग करू. तर आपण फास्ट याचं कटिंग करून घेणारे. ही एल्बो बाही होती बघा, अशा पद्धतीने कटिंग केलेली आहे. तर ज्यावेळेस असं खडीचं ब्लाऊज असतं ना, त्यावेळेस मी कशा पद्धतीने ट्राय करते ते मी तुम्हाला सांगते, जेणेकरून ही डिझाईन पण अशीच्या अशीच राहिली पाहिजे. कारण की हा आकार आहे ना खूप छान वाटतो बरं का बाहीला, पण हे स्टिच करायचं खूप कठीण आहे. ही खडीसुद्धा आहे ना लगेच निघून जाती बरं का. ही जर आपण अशी नखाणी जरी हे केली ना तरी लगेच निघून जाते, ही खडी राहत नाही. आणि मशनी खाली पण कधी कधी आली तर खूप सुईसुद्धा तुटण्याचं भीती असते. तर आपण ही कशी ट्राय करायची ना ते बघू. तर आपल्या इथं संपूर्ण ब्लाऊज मी आता इथं स्टिच करून झालेला आहे आणि हुका वगैरे पण आपण लावून घेतलेले आहेत. ब्लाऊज केव्हाचा झालेला आहे माझा, आता 3 वाजले तरी कस्टमर अजून काही घ्यायला आलेलं नाही आहे आणि माझ्याकडून व्हिडिओ शूट करायचं राहून गेलं. असं राहून जातं. ब्लॉगिंगमध्ये खूप काही शेअर करण्यासारखं असतं, पण सारखं ते कॅमेरा हातात घ्यायचं कधी कधी ध्यानच राहून जात नाही. तर बघा, मी इथं ब्लाऊज केव्हाचाच शूट करून स्टिचिंग करून ठेवला आहे, पण शूट करायचं राहिलं. तर मला हे सांगायचं होतं, ज्यावेळेस मी बाही जोडत होते की आपल्याला हे अशा पद्धतीने ही डिझाईन आहे अशीच ठेवण्यासाठी जे आतलं अस्तर असतं ते अशा पद्धतीनेच फोल्ड आपल्याला इथं करून घ्यायचं आहे आतमधून, जेणेकरून ही बरोबर डिझाईन आहे अशीच राहून जाते आणि छान असं अस्तर वगैरे पण टाकता येतं. संपूर्ण ब्लाऊज आपलं स्टिच झालेलं आहे पहा. ही साडी आहे कस्टमरची, तर तिला पण पिको वगैरे करून ठेवला आहे. आता जेव्हा कस्टमर येईल त्यावेळेस ते घेऊन जाईल. आता आपल्याला दुसरे ब्लाऊज कटिंग करायचे आहेत. तर हे बघा, हे एकाच कस्टमरचे ब्लाऊज आहेत. जे ब्लाऊज आहेत 3 4 5, हा एक आहे 6 7 आणि एक 8. हे एका कस्टमरचे 8 ब्लाऊज आहेत आणि हे आपल्याला कटिंग करायचे आहेत. तर हे जे आहे ना, हे अस्तर हे एल्बो बाहीसाठी बघा डबल अस्तर आणलेत आणि त्याला 1 मीटर अस्तर जर घेतलं ना एल्बो बाहीला तरी पण जमून जातं आणि तिथं आपले 10 रुपयेसुद्धा बचत होते, कारण की अस्तर वाया जात नाही. पण मग मी नाही आणलं, कारण की इथं दुकान जवळ नाही आहे ना, लांब जावं लागतं आम्हाला, त्याच्यामुळं
मी 2 अस्तर आणलेली आहेत. ते 2 ब्लाउजांसाठी, बाकीच्या यांना एक एकच अस्तर लागन, कारण की 5चीच बाही आहे त्या मावशींची. तर त्यांचे असे 8 ब्लाऊज होते. आता ते आपल्याला कटिंग करायचे आहेत. तर आता आजचा व्हिडिओ इथंच संपवते, आणि कारण की व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.